हस्त नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग. महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींना ठरेल भाग्याचा? मेष राशीसाठी आजचा दिवस खर्च वाढवणारा असेल. खर्चाच्या तुलनेमध्ये तुमचे उत्पन्न कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला खर्चाची चिंता सतावत राहील. तुमची मुलं चुकीच्या संगतीमुळे आज अडचणीमध्ये येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. लव्ह लाईफमध्ये असलेल्या व्यक्तींना एखादी नवीन चांगली बातमी समजू शकते. नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायचा विचार असेल तर थोडीशी वाट पहा, कारण सध्याची वेळ गुंतवणुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे त्यामधून तुम्हाला तोटा होऊ शकतो. व्यवसायासाठी जवळच्या ठिकाणी प्रवास केल्यास तो कार्यसाधक होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याचा विचार केल्यास ते तुमच्यासाठी अधिक चांगले ठरेल. त्यानंतर तुम्ही अनेक समस्यांमधून मुक्त होऊ शकता. घरातील एखाद्या वयस्कर माणसाच्या आरोग्याची समस्या तुम्हाला चिंता वाढवणारी ठरेल. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना ध्येय साध्य करण्यासाठी जास्त अभ्यास करण्याची गरज राहील. घरामधील किंवा जवळचा एखादा नातेवाईक आणि तुमच्यातील संबंध आता चांगले होऊ शकतील. कुटुंबामध्ये ऐक्य वाढेल. कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी ही वेळ चांगली असेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा सर्वार्थ सिद्धी योग सकारात्मक परिणाम देईल. या काळामध्ये तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त पैसा कमवू शकाल. तुमची प्रगती पाहून तुमच्या शत्रूंना तुमचा हेवा वाटेल, मात्र तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान वाढेल. नात्यामधील कटुता आता दूर होऊ शकेल. कर्क राशीच्या लोकांना सर्वार्थ सिद्धी योग सामान्यत राहील, मात्र जवळच्या प्रवासात जाऊ शकता. मात्र प्रवास करताना काळजी घ्या, कारण तुमच्या राशीला वाहनांपासून धोका संभवतो. जोडीदारासमवेत चांगले संबंध ठेवा, अन्यथा तुमच्यामध्ये वाद होऊ शकतो. सध्याच्या काळात नातेवाईक तुम्हाला फारसे सहकार्य करणार नाही, त्यामुळे तुम्हाला नाराजी वाटू शकते. प्रेम जीवनामध्ये तुमच्या जोडीदारावर संपूर्ण विश्वास ठेवा. असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सिंह राशीच्या लोकांना सर्वार्थ सिद्धी योग अत्यंत फलदायी असू शकेल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगली वाढ होताना बघायला मिळू शकेल. मात्र व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवा, अन्यथा त्यांच्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते.
सट्टा, लॉटरी, शेअर मार्केट यासारख्यामध्ये गुंतवणूक करणे टाळा, कारण ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही. कुटुंबामधील जे सदस्य अविवाहित असतील अशा सिंह राशीच्या लोकांना लग्नासाठी उत्तम प्रस्ताव येऊ शकतील. सिंह राशीचे जे लोक बऱ्याच दिवसापासून नोकरीसाठी प्रयत्न करत असतील त्यांना उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतील. कन्या राशीच्या लोकांना सुद्धा सर्वार्थ सिद्धी योग फलदायी ठरेल. जर तुम्हाला यापूर्वी कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर त्यापासून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही पूर्ण जोमाने काम करू शकाल. या काळामध्ये तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळू शकतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम असेल. परंतु कुणालाही उधार पैसे देण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, कारण नंतर तुम्हाला त्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यामध्ये सामील होण्याचे योग आहेत. तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा सर्वार्थ सिद्धी योग अत्यंत चांगला असेल. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये उत्तम वातावरण अनुभवात येईल. तूळ राशीच्या ज्या व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास खूपच वाढेल आणि प्रत्येक काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. परंतु उत्साहाच्या भरामध्ये एखादं चुकीचं काम हातून घडणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखी एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. तूळ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण राहील.